नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, अखेर तो दिवस आलेला असतो आणि मधुभाऊंच्या केसचा निकालाला फक्त 2 दिवस बाकी असतात. तर मित्रांनो, एकीकडे आता साक्षी जी आहे ती आणि दामिनी वकील दोन्हीही कॉलवर असतात आणि ते प्रियाला फोन करतात. उद्या कोर्टमध्ये अर्जुनने हा प्रश्न विचारल्यावर त्यावर काय उत्तर द्यायचं असं त्यांचं बोलणं सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं. कारण आश्रमात गुन्हा होताना एकच आय विटनेस आहे आणि ती म्हणजे प्रिया. कारण प्रियाचं स्टेटमेंट महत्वाचं धरलं जाणार आहे. त्याचमुळे दामिनी वकील आणि साक्षी मिळून आता प्रियाला सगळं समजावत असतात. तर मित्रांनो, आता सायलीच्या हे सगळं लक्षात येतं आणि ती लगेच पूर्ण आजींना हे सगळं काही कळवते. मात्र त्यांचा आता विश्वासच बसत नसतो. अश्विनही तिथे असतो. पण मात्र सायली म्हणते की ठीक आहे, जर तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर तुम्हाला जबरदस्ती मी करणार नाही. आपण यावर आता बोलून तिथून निघून जाते. पण मात्र पूर्ण आजी विचारात पडते की सायली कधीही खोटं बोलत नाही. त्यामुळे सायली जे बोलते ते खरंही असू शकतं. त्यामुळे पूर्ण आजी आता बाहेर जाऊन तिचं बोलणं ऐकू लागते प्रियाचे. तर आता पूर्ण आजींना हे कळतं की प्रिया म्हणजेच तन्वी ही साक्षी सोबतच बोलत आहे आणि उद्या कोर्टात काय स्टेटमेंट द्यायचं हे सुद्धा त्यांचं ठरलं आहे. तर मित्रांनो, त्या क्षणी अश्विन जे आहे ते डोर ओपन करतो आणि प्रिया घाबरते. मित्रांनो, आता पुढे काय होईल, प्रियाचं सत्य अश्विन आणि पूर्ण आजी समोर येईल का, हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.